नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत लेमन टी मसालाची रेसिपी. तर हा मसाला खूप साध्या सोप्या पद्धतीनं बनतो आणि अतिशय सुरक्षित आहे. तर त्याची साधी सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत. साखर किंवा गुळाचा चहा तुम्ही अतिप्रमाणात घेत असाल तर तो आजच बंद करा आणि हा लेमन टी घेण्याची सुरक्षित वेळ आणि त्याचं योग्य प्रमाण जाणून घ्या. बागेतल्याच इथं काही मी वनस्पती घेतलेल्या आहेत. मूठभर पुदिना घेतलेला आहे, मूठभर आहेत तुळशीची पानं आणि अर्धी मूठ आहेत गुलाबाची पानं. तुम्हाला जर देशी गुलाब मिळाला तर तो तुम्ही घेऊ शकता. इथं काही मसाले घेतलेले आहेत आणि या मसाल्यांपासून आता आपल्याला लेमन टी मसाला बनवून ठेवायचा आहे आणि तो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पुदिना, तुळस आणि गुलाबाची पानं मी धुवून किचन टॉवेलवर खिडकीतून येणाऱ्या उन्हात थोडा वेळ सुकवत ठेवली होती आणि त्यानंतर ही आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायची आहेत. पानं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही रोस्ट करून घ्यायची आहेत. गॅस अतिशय मंद ठेवायचा आहे, करपू द्यायची नाही आहे आणि व्यवस्थित मंद गॅसवरच थोडा वेळ परतत राहायचंय. पानं धुवून उन्हात थोडा वेळ सुकवत ठेवल्यामुळं यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे, पण यातला जो नैसर्गिक ओलावा आहे तो आपल्याला नष्ट करायचा आहे. आणि पानं कुरकुरीत झाल्यानंतर ती एका ताटात मी काढून घेणार आहे. आता मसाले भाजायला घेऊया. 2 चमचे जिरे आहेत, 2 चमचे बडीशेप आहे, 8-10 वेलची आहे, 8-10 मिरे, 8-10 लवंगा, एक मोठा दालचिनीचा तुकडा, एक मोठा चमचा ओवा आणि सुंठ आहे. आता सुंठ भाजायची नाही आहे. बाकीचे सगळे मसाले आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा मसाले करपू सुद्धा द्यायचे नाही आहेत. रंग तर अजिबात बदलू देऊ नका. फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला यातलं मॉइश्चर घालवायचं आहे आणि मसाले लगेचच काढून घ्यायचे आहेत. हे मसाले पोटासाठी अत्यंत गुणकारी असतात आणि पोटाच्या सगळ्या तक्रारी यामुळं तुमच्या कमी होणार आहेत. गॅसेस, पोट फुगणं, अपचन, पोट साफ न होणं, पोट गच्च वाटणं, या सगळ्या तक्रारी लेमन टी घ्यायला सुरू केल्यापासून पहिल्या कपापासून तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आता गरम कढईत या वनस्पती मी पुन्हा थोडा वेळ ठेवणार आहे, म्हणजे त्या अजून कुरकुरीत होतील आणि मसाला सुद्धा आपल्याला सुरक्षित राहील. तर मिक्सरच्या भांड्यात या सगळ्या वनस्पती मी घेतलेल्या आहेत बारीक करायला आणि यावरच आता आपल्याला जे मसाले भाजून ठेवले होते ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि सुंठ फोडून घ्यायची आहे आणि मगच मिक्सरला लावायची आहे, नाहीतर पातं खराब होऊ शकतं. तर आता हे सगळं एकत्र पावडर करून घ्यायचं आहे. खूप बारीक पावडर नाही झाली तरी चालेल, पण शक्य तेवढी बारीक करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही पावडर मी आता ताटात काढून घेतलेली आहे. चाळायची काही एक गरज नाही आहे, कारण आपल्याला चहा गाळूनच घ्यायचा आहे नंतर. आता हा एका काचेच्या बरणीत आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. हे बघू शकताय तुम्ही, अतिशय सुंदर सुगंध पण येतोय आणि अतिशय चविष्ट लेमन टी यापासून बनणार आहे. पहिल्या कपापासून तुम्हाला याची चव सुद्धा आवडायला लागेल आणि फरक सुद्धा जाणवायला लागेल. काळं मीठ आणि पांढरं मीठ हे चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं यात आणि त्यानंतर प्रत्येक कपाप्रमाणे तुम्ही चिमूटभर मीठ लेमन टी तयार झाल्यानंतर सुद्धा टाकू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लेमन टी बनवायला सुरू करूया. इथं भांड्यात मी 1 कप पाणी घेणार आहे आणि त्यानंतर 1 चमचा, फक्त 1च चमचा हा लेमन टी मसाला जो आता आपण तयार केला तो घालायचा आहे आणि अर्धा चमचा घ्यायची आहे आपली नेहमीची चहा पावडर. फक्त अर्धा चमचा टाका, यापेक्षा जास्त प्रमाण होऊ देऊ नका, नाहीतर चहा जास्त कडसर होतो. फक्त 2च मिनिटाची उकळी द्यायची आहे आणि हा सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. चवीप्रमाणे पुन्हा एकदा मी मीठ टाकलेलं आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 1 उकळी आल्याबरोबर बंद करा, नाहीतर चहा कडसर लागू शकतो.
आता गाळून घेऊया आणि त्यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता सकाळी उपाशी पोटी हा चहा अजिबात घ्यायचा नाही, कारण उपाशी पोटी घेतल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला फ्रेश जरी वाटलं तरी नंतर तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळं लेमन टी चहा घेण्याची योग्य वेळ आहे जेवणानंतर 1 ते 1.5 तासांनी. यात 1 फोड आपण लिंबूची पिळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट, खूपच सुंदर चहा तयार झालेला आहे. जेवणानंतर 1 ते 1.5 तासांनी 1 कप लेमन टी घेण्याची सवय सुरू ठेवा. तुम्हाला लक्षणीय फरक जाणवेल वजनामध्ये.